नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरामध्ये आहोत आणि मोताळा शहरामध्ये एक नावलौकिक जी शाळा आहे, जी स्कूल आहे, ती स्कूल म्हणजे सहकार विद्या मंदिर मोताळा. शैक्षणिक सत्रामध्ये आदरणीय भाईजींनी जे नाव या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जे कोरलेलं आहे ते अधोरेखित या ठिकाणी नाव आहे. आणि त्याच आधारावर कुठेतरी त्यांचा कर्मचारी बांधव या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी या नावाला जपण्यासाठी ते कार्य करतायत. असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत आदरणीय प्राचार्य अभिजितजी देशमुख सर. हार्दिक स्वागत सुस्वागत. आज या मोताळा शहरामध्ये जी सहकार संस्थेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान या ठिकाणी आपण देत आहे त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार? नमस्कार. आदरणीय भाईजी यांनी एक स्वप्न बघितलं होतं की भरपूर वेळा असं होतं की खेड्यातल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळत नाही. तर ह्या खेड्यातल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं हे स्वप्न, छोटं स्वप्न एक 2001 साली भाईजींनी बघितलं होतं. त्यावेळी जवळपास आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 शाळांची त्यांनी स्थापना केली. त्या 11 शाळांपैकी आज आपण ज्या शाळेमध्ये आलेला आहात ती एक शाळा आहे. तर हे जे छोटंसं रोपटं भाईजींनी लावलं होतं त्याचं आज तुम्ही प्रत्यक्ष बघताय की खूप मोठं वटवृक्ष झालेलं आहे. तर आदरणीय भाईजींनी हे वटवृक्ष तयार केलं आणि खेड्यातल्या मुलांना महत्त्वाचं करून शिक्षण मिळावं, ते उच्च शिक्षित व्हावे, मोठ्या मोठ्या पदावर जावे हे स्वप्न त्यांनी बघितलं होतं. आणि आज मी त्यांच्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो की त्यांचं हे स्वप्न बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. कारण शाळेतले विद्यार्थी हे खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरीवर आहेत, चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हटल्यावर आमच्या इथला एक विद्यार्थी आहे अमोल देशमुख म्हणून, तो NDA मध्ये सिलेक्ट झाला. आता तो अधिकारी होईल NDA मध्ये. त्यानंतर एक ज्ञानेश्वर सुरडकर विद्यार्थी आहे, तो नेव्हीमध्ये गेलेला आहे. त्यानंतर सचिन राणे म्हणून आहे, तो वेट लिफ्टिंगमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. एक पाटील म्हणून विद्यार्थी होता, तो नानक शास्त्रामध्ये तज्ज्ञ झालेला आहे. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. भरपूर मुलं MBBS मेडिकल फील्डमध्ये आहेत, भरपूर मुलं इंजिनियर झालेले आहेत, मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतायत. आदरणीय भाईजी पण भरपूर ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जेव्हा हे होतात, एक्सपो होतात, तिथे भाईजी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यावर ते विद्यार्थी स्वतःहून भाईजींजवळ जातात आणि सांगतात की भाईजी तुम्ही ज्या शाळा उघडल्या होत्या त्या शाळेतलाच मी एक विद्यार्थी आणि आज मी इथे काम करतोय. त्यावेळेस भाईजींसारख्या व्यक्तींनाही त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आणि आमचं भाग्य की त्यांनी आम्हाला इथे काम करण्याची संधी दिली आणि आम्ही हे त्यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडवत आहोत. आणि या शाळेचं आज या ठिकाणी हे जे तंत्रज्ञानाचं हे डिजिटलचं जे युग आहे त्या डिजिटलच्या धर्तीवर कुठेतरी या ठिकाणी वेगळ्या दिशेने धाव घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की स्पर्धात्मक या ठिकाणी युग आहे आणि त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यासाठी या ठिकाणी आपली शाळा काय कार्य करते? आता आपण इथे सगळं आपल्या इथे पूर्ण डिजिटल क्लासरूम्स आहेत. त्या माध्यमातून आपण दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, सुसज्ज अशी कम्प्युटर लॅब आहे. त्यानंतर आता जस्ट पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू जे काही आता सध्या ChatGPT वगैरे आहे, तर शिक्षणाचा त्याच्यामध्ये कसा, अभ्यासाचा त्याच्यामध्ये कसा वापर करता येईल त्याच्याबद्दल आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. तर ते सुद्धा आहे. आणि विद्यार्थी ह्या आजच्या युगामध्ये मोबाईल घेऊन भरकटत आहे, तर आम्हाला त्यांना योग्य दिशेवर आणायचंय. यासाठी आम्ही आता पुढच्या सत्रांमध्ये प्रयत्न करणारच आहेत. आणि माझं एक म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना नुसतं मोबाईल देऊन फायदा नाही आहे, तर पालकांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यायला हवं की विद्यार्थी मोबाईल घेऊन काय करतायत. जर का ते त्याचा योग्य वापर करत असतील तर खूप चांगलं. पण माझ्या दृष्टीने आता मोबाईल जो जातोय विद्यार्थ्यांकडे तो योग्य वापरासाठी न जाता त्याचा अयोग्य जास्त वापर होतोय. तर हे पण एक म्हणजे सूचित करायचं होतं मला. सर, आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे.
तर आज आपल्या चिमुकले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे या ठिकाणी जे प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करून आणलेले आहेत, त्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त कराल? आता आमच्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे आहेत सुकेशजी, डॉक्टर सुकेशजी झवर सर, हे नेहमीच प्रयत्नशील असतात की विद्यार्थ्यांना विज्ञान युगामध्ये टिकण्यासाठी आधुनिक शिक्षण आणि आधुनिक प्रणाली किंवा वैज्ञानिक शिक्षण देण्याबद्दल ते फार अग्रेसर असतात. तर मी जे सांगितले तुम्हाला डिजिटल क्लासरूम्स वगैरे बनवलेले आहेत, तर हे डिजिटल क्लासरूम्स ऍक्च्युली त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनात बनवलेले आहेत. त्यातल्या प्रत्येक इच अँड एव्हरी पार्ट त्यांनी स्वतः बघून त्यात म्हणजे अभ्यास करून त्यातल्या त्रुट्या काढून हे आम्हाला दिलेलं आहे. तर निश्चितच आम्ही विज्ञान दिनानिमित्त मी हे सांगतो की आम्ही पुढेही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा, अंधश्रद्धा मुलांमध्ये रुजवल्या ना जावी, या हिशोबाने आम्ही काम करणार आहोत. आणि आजचा विज्ञान दिनानिमित्त मी हेच सांगू इच्छितो. आणि विविध या ठिकाणी ज्या परीक्षा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना द्याव्यास या ठिकाणी भाग पडतो, जेणेकरून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यासाठी या ठिकाणी काय प्रयत्न करते शाळा? स्पर्धात्मक आजचं युग जे आहे ते स्पर्धात्मक झालेलं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन परीक्षा म्हणजे सायन्स ऑलिम्पियाड म्हणा, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड म्हणा, किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात, निबंध स्पर्धा म्हणा, अशा याच्यामध्ये त्यांना सहभाग घ्यायला लावतो. तसंच खेळाच्या बद्दल म्हणसाल तर जिल्हास्तरीय जे खेळ असतात त्यामध्ये पण आमच्या शाळेतले विद्यार्थी भरपूर ठिकाणी त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. जसं झालं की आता 4 वर्षापासून आमच्या शाळेतले टग ऑफ वॉर मधले विद्यार्थी हे राज्यस्तरीय विजेतेपद पटकवलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत आमच्या अंडर 17च्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत राज्यस्तरावर 4 वर्षापासून अजूनही हरवलेलं नाही कोणी, आणि आजपर्यंत ते हरलेच नाही. आज या ठिकाणी भारत स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याच्या माध्यमातून तिथे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं आहे, काहीतरी पारितोषिक मिळालेलं आहे असं निदर्शनास या ठिकाणी येत आहे. त्या संदर्भामध्ये काय सांगणार? यावर्षी पहिलंच वर्ष होतं आमचं की जिल्हा स्काउट गाईड मेळावा जो झाला, त्या जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये आमच्या शाळेने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. आणि या पहिल्यांदाच मला याबद्दल फार अभिमान वाटतो की पहिल्यांदा सहभाग नोंदवूनही शहरी भागामध्ये आमच्या शाळेला पहिला क्रमांक, मुलींच्या म्हणजे स्काउट जे आहेत त्या मुलींच्या ग्रुपला पहिला क्रमांक मिळालेला आहे. आणि तेच तसंच मुलांच्या ग्रुपला हा तृतीय क्रमांक मिळालेला आहे. तर शहरी भागामधून हे म्हणजे मोताळा तसं पाहिलं तर भौगोलिकरित्या ग्रामीणच आहे, पण तालुका असल्यामुळे शहरी भागामध्ये पकडला जातो. तरी शहरी भागांमध्ये कॉम्पिटिशन करून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हा प्रथम क्रमांक मिळवलेला होता. तर त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करेल. आणि गेल्या अनेक वर्षापासून सर या ठिकाणी आपण जे कार्य करतायत ज्ञानदान देण्याचं, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी, कारण की शैक्षणिक सत्रामधला आपल्या जीवनातील? शैक्षणिक क्षेत्रामधले असे तर खूप आहेत, पण मला एका विद्यार्थ्यांनी माझ्या वाढदिवसाला, म्हणजे ज्याचं बॅकग्राऊंड ड्रॉइंग बद्दल काहीही नव्हतं, तर त्या विद्यार्थ्यांनी माझ्या वाढदिवसाला मला एक स्केच दिलं होतं, माझं हुबेहूब स्केच काढलेलं होतं. तर त्या विद्यार्थ्याचं मी म्हणजे तो क्षण मला खूप भावलेला होता. म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू होते त्या दिवशी, तर खूप आनंद अश्रू होते त्या दिवशी. तर तो क्षण खूप भावला होता की विद्यार्थी हे पण आपल्याबद्दल करू शकतात, म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी तर जातातच, पण तो क्षण माझ्यासाठी खूप भावुक होता. सर या ठिकाणी हा जो मुळातच जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, आणि जिजाऊंच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाही, काय सांगणार? एकदम बरोबर बोललात तुम्ही की हा आपला जिल्हा जो आहे तो जिजाऊंचा जिल्हा आहे. आणि योगायोगाने आमच्या संस्थेच्या बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा आदरणीय कोमल झवर मॅडम यांच्या मार्गदर्शनात आमच्या या शाळा चालू असतात. तर निश्चितच त्यांचं मार्गदर्शन हे नेहमी मुलींना उच्च शिक्षण लाभावं म्हणून त्या नेहमी प्रयत्नशील असतात. आणि आमचंही त्याबद्दल नेहमी हे असतं की मुलींना शिकवावं. म्हणजे आमच्या इथे आता शाळेमध्ये असं आहे की मुलींचं प्रमाण कमी आहे आणि मुलांचं जास्त आहे. तर आम्ही पालकांना नेहमी सांगतो, एक भाऊ असला, एका घरात एक भाऊ आणि बहीण असलं तर पालकांचं म्हणजे दृष्टी ही मुलाला शिकवायची असते, पण मुलीला मग साध्या कुठल्या गावातल्या शाळेमध्ये शिकवायची असते. तर मग मॅडमचं असं आमचं म्हणणं आहे की सर्वांना समान असलं पाहिजे बा, की त्यांच्या तिथे बुलढाण्याच्याही शाळेमध्ये तीच गोष्ट होते आणि इथल्याही शाळेमध्ये तीच गोष्ट होती की पालकांचं जे म्हणणं असतं की मुलगा शिकला पाहिजे बा. पण माझं म्हणणं आहे की एक मुलगी शिकली 2 घरं शिकतात, 2 घरं शिक्षित होतात, एक सासरचं आणि एक माहेरचं. तर आदरणीय कोमल मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही जे चालतोय
निश्चितच मुलींच्या शिक्षणाबद्दल आम्ही नेहमीच विचार करत राहू. सर, या ठिकाणी आपण ज्या परिवाराकडनं या ठिकाणी जे येत आहेत, कुठेतरी आई वडिलांची आपले सुद्धा या ठिकाणी स्वप्न असतात की ते पूर्तता करण्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी सज्ज असणं महत्वाचं आहे. आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार, कारण की आपण या पदावर या ठिकाणी कार्य करताय, एवढं या ठिकाणी अहोरात्रपणे विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन उज्ज्वल भविष्यासाठी पुढे नेत आहेत. मी तसा अमरावती जिल्ह्याचा, अच्छा. पण माझे वडील इथे जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी आले. जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मॅनेजर होते. माझ्या घरचं सगळी परिस्थिती चांगली आहे हो. आणि सगळे एज्युकेटेड आहेत. त्यांनी अच्छा. मला चांगलं शिक्षण हो. दिलं आणि ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये पाठवण्याचं मला श्रेय जे आहे ते माझ्या आई वडिलांनाच द्यावं लागेल. माझी मिसेस सुद्धा शिक्षिका आहे. बुलढाण्यातील सेंट जोसेफ शाळेमध्ये शिक्षिका आहे तिथे. अच्छा. तर बॅकग्राऊंड हे खूप व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो आणि आदरणीय भाईजी झाले, डॉक्टर साहेब झाले, कोमल मॅडम झाल्या, यांचे आशीर्वाद आहेत की मी इथे काम करतोय. म्हणून आज आपण मनसोक्तपणे या ठिकाणी आपण संवाद साधला आणि पुढील वाटचालीस आपल्या खूप खूप शुभेच्छा सर. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.